इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन, बीजापुर बेस, सोलापुर। सोलापूर शहरातून आता एक दुःखद आणि एक मोठी बातमी समोर येत आहे। काल रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान सोलापूर शहरातील महावीर चौकात एका पल्सर दुचाकीवरून जाणाऱ्या 3 युवकांचा भीषण असा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये या 3 युवकांचा मृत्यू झाल्याची मोठी बातमी सोलापुरात धडकलेली आहे। आणि हा जो अपघात झालेला आहे तो सोलापूर शहराच्या याच महावीर चौकात घडलेला आहे। अत्यंत गजबजलेला असा हा दिवसा असलेला हा महावीर चौक हे दृश्यामध्ये तुम्ही पाहू शकता। रात्री 1:30 वाजेच्या सुमारास जेव्हा रस्त्यावर कोणीही नव्हतं अशा या सामसूम रस्त्यावर 1:30 वाजेच्या सुमारास एक मोठा अपघात झालेला आहे। पल्सर या गाडीवरून आलेल्या 3 जणांना या अपघातात त्यांचा प्राण त्यांना गमवावा लागलेला आहे। अतिशय दुःखद आणि गंभीर ही घटना आहे आणि ही जे तुम्ही दृश्य पाहू शकता महावीर चौकातील आहे। तर या ठिकाणचे जे घटनास्थळावरून आम्ही हे रिपोर्टिंग देत आहोत की कशा पद्धतीनं ही गाडी पल्सर गाडी या डिवायडरला रस्त्याच्या बाजूला जे फुटपाथ करण्यात आलेला आहे त्याला धडकत अशी पुढे गेलेली आहे आणि पुढे गेल्यानंतर पल्सर गाडी या ठिकाणी फुटपाथवर असलेल्या एका झाडाला धडकलेली आहे आणि झाड देखील तुटून पडलेलं या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे किती मोठा भीषण अपघात या ठिकाणी असू शकतो तुम्ही कल्पना करा। ज्यांचा मृत्यू झालेला आहे असे जे 3 युवकांचे जे चप्पल आहेत पायातील ते सुद्धा या ठिकाणी घडलेले आहे। जे मयत झालेले 3 युवक आहेत जुळे सोलापूर भागातील रहिवासी असल्याचे एकंदरीत समजत आहे। त्यांची नावे पुढे आलेले आहे। इरण्णा मठपती वय वर्ष 24, निखिल कोळी वय वर्ष 24 आणि आतिश सोमवंशी वय वर्ष 22 या 3 जणांचा या 3 युवकांचा या भीषण अपघातात मृत्यू झालेला आहे। महावीर चौकातून या ठिकाणी पुढे पोलीस आयुक्तालयाजवळ जाणाऱ्या रस्त्यांवर हा अपघात घडलेला आहे। रात्रीची वेळ असल्यामुळे सहसा वर्दळ नव्हती, मात्र एकंदरीत हा अपघात पाहता असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे की ते 3 युवक मोठ्या वेगाने या ठिकाणी आले आणि पल्सर गाडीवरून त्यांनी जात असताना दुचाकीला गंभीर अपघात झालेला आहे आणि ते एका झाडाला जाऊन धडकलेला आहे। मोठा अपघात या सोलापुरात महावीर चौकात झालेला आहे। लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट आम्ही दाखवत आहोत कशा पद्धतीने हा अपघात झालेला आहे। आणि ते जे 3 युवक ज्या दुचाकीवरून जात होते ती पल्सर कंपनीची दुचाकी आहे। MH13DP 1432 या क्रमांकाची ही दुचाकी आहे। याच दुचाकीवरून ते 3 युवक या ठिकाणी 7 रस्त्याच्या दिशेने निघाले होते। रात्री ही दुचाकी झाडाला धडकली आणि त्या गाडीवर बसलेले 3 युवकांचा सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार असताना आज सकाळच्या सुमारास मृत्यू झालेला आहे। हा अपघात एवढा भीषण होता की जे दुचाकी आहे त्याच्या समोरील जर तुम्ही दृश्य बघितलेत पूर्ण गाडी क्रॅक झालेली आहे। पल्सर कंपनीची ही गाडी आहे। ट्रिपल सीट जात असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि या अपघातामध्ये त्या 3 युवकांचा मृत्यू झालेला ते विजापूर रोड सैफुल परिसरातील हे युवक आहेत आणि ह्या अपघाताच्या बातमीनं पुन्हा एकदा सोलापूर शहर हादरलेलं आहे। होडगी रोड परिसरात महावीर चौकात या ठिकाणी हा अपघात झालेला आहे। त्याची ग्राउंड रिपोर्ट तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं हा अपघात झालेला आहे आणि या 3 युवकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। झहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस, उमामा फैशन। आमच्या इथे जेंट्स टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पॅन्ट्स, जॅकेट्स आदी व्हरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी, होळी, रमजान ईद, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचीही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन, मक्का मस्जिद शेजारी, बीजापूर वेस्ट, सोलापूर। संपर्क 9921 03 70 94।